56 अनुच्छेद राष्ट्रपतीचा कालावधी पदावधी. किती काळ राष्ट्रपती हा राष्ट्रपती पदावर असतो? एका वाक्यात उत्तर आहे की 5 वर्ष. राष्ट्रपती ज्या दिनांकास आपले पद ग्रहण करील त्या दिनांकापासून 5 वर्षाच्या अवधीपर्यंत ते पद धारण करेल. मॅक्झिमम टाइम 5 वर्ष एका टर्मचा, एका वेळेचा. पुढे 10 वर्ष राहू शकतो का? तर हो, राहू शकतो. आता 5 वर्षाचा कालावधी जर कमी होणार असेल तर तो कुठल्या परिस्थितीत कमी होऊ शकतो? त्याला 3 पर्याय दिलेले आहे. एक आहे, राष्ट्रपतींनी जर उपराष्ट्रपतीकडे आपल्या पदाचा सहीनिशी लेखी राजीनामा दिला असेल तर. दुसरं आहे, राष्ट्रपतीकडून जर संविधानाचा भंग झाला असेल तर अनुच्छेद 61 मध्ये इम्पीचमेंट प्रोसिजर म्हणजे महाभियोग त्यांच्यावरती रीतसर कारवाई. महाभियोग म्हणजे राष्ट्रपतीच्या विरुद्ध झालेली संविधानिक संसदीय कारवाई. या कारवाईद्वारे पदावरून त्याला दूर केलं असेल तर असा व्यक्ती 5 वर्षाच्या आतमध्ये आपला कालावधी संपुष्टात आणू शकतो. तिसरा आहे, राष्ट्रपती आपला पदावधी संपला असला तरीही त्याचा उत्तराधिकारी त्याचे पद ग्रहण करीपर्यंत आपले पद धारण करणे चालू ठेवील. असं समजा की 5 वर्ष पूर्ण झाली आणि आता पुढे 5 वर्ष पूर्ण झाल्याच्या दिनांकाला नवीन राष्ट्रपतीची नेमणूक झाली नाही तर मधला जो कालावधी आहे तो काय करायचा? देश हा एकही क्षण राष्ट्रपती या पदाशिवाय राहू शकत नाही. देश एकही क्षण पंतप्रधान या पदाशिवाय राहू शकत नाही. हे कायम स्वरूपी चिरंजीवी पद आहे असं म्हटलं तर अजिबात वावग होऊ नये. म्हणून राष्ट्रपती हा त्याला उत्तराधिकारी येईपर्यंत 5 वर्षाचा कालावधी जास्त झाला तरीही त्या पदावर राष्ट्रपती म्हणून राहू शकतो. असं हे तिसरं समभाग अनुच्छेद 56 सांगतो. 56 समभाग पुढचा असं म्हणतो की उपराष्ट्रपती खंड 1 म्हणजे राष्ट्रपतींनी त्यात संबोधून सहीनिशी राजीनामा दिला असेल अशा वेळी च्या परंतुकाच्या खंड क अन्वये त्या संबोधून लिहिलेल्या कोणत्याही राजीनाम्याचे वृत्त लोकसभेच्या अध्यक्षास तात्काळ कळविल. म्हणजे समजा एखादा राष्ट्रपती राजीनामा देत असेल आणि त्यांनी असा राजीनामा रात्री 11 वाजता उपराष्ट्रपतीकडे लेखी अर्ज त्याच्यावर सही करून आणून सोपवला तर ताबडतोब लोकसभेच्या अध्यक्षाला ते कळवायला पाहिजे. आणि अशी प्रक्रिया जोपर्यंत लोकसभेचा अध्यक्ष करणार नाही तोपर्यंत राष्ट्रपतीची निवडणूक होणार नाही. म्हणजे जे पद ज्याचं काम मुख्य राष्ट्रपतीची निवडणूक करून त्यांना एक ती जी निर्वाचन गणाची निर्वाचक गण कॉलेज ऑफ इलेक्ट्रोलेट ची रचना करण्याचं काम ज्याचं आहे त्याच्याकडे ताबडतोब माहिती देईल की असा असा राष्ट्रपतीने राजीनामा दिलेला आहे. आता याच्या पुढची काय प्रक्रिया असेल ते तुम्ही बघा. उपराष्ट्रपतीच्या अनुच्छेदांमध्ये आपण जेव्हा पुढे जाऊ तेव्हा बघू की ज्यावेळी असा राष्ट्रपती राजीनामा देतो तेव्हा त्याच्या पदाची सगळी सूत्र ही आपसुकच उपराष्ट्रपतीकडे सुपूर्द होतात आणि म्हणूनच घटनेमध्ये राष्ट्रपतीने राजीनामा जर द्यायचा झाला तर तो उपराष्ट्रपतीकडे द्यायचा असतो. 57वा अनुच्छेद असं म्हणतो की जी व्यक्ती राष्ट्रपती म्हणून पद धारण करीत आहे अथवा जिने असे पद धारण केलेले आहे ती व्यक्ती या संविधानाच्या अन्य तरतुदींना अधीन राहून त्या पदासाठी होणाऱ्या फेरनिवडणुकीस पात्र असेल. म्हणजे राष्ट्रपती हा पुनर्निवडणुकीत फेरनिवडणुकीत निवडून येण्यास उमेदवार म्हणून सक्षम गणला जाईल. आता हे किती वेळा गणला जाईल? कितीही वेळा, 2 वेळा 3 वेळा. म्हणजे एखादा माणूस राष्ट्रपती 15 वर्ष 20 वर्षही राहू शकतो. पण आजकाल बघितलं तर राष्ट्रपती
ती जी पात्रता असते, जे वय असतं त्यांचं, त्याच्यामुळे 1 किंवा 2 टर्म जास्तीत जास्त राष्ट्रपती उपभोगू शकतात, त्यानंतर नाही. परंतु अशा वेळी दुसऱ्यांदा निवडून येण्यासाठी जर तुम्हाला केंद्रीय मंत्रिमंडळ किंवा सत्ताधारी पक्षाचा पाठिंबा नसेल, तर तुम्ही दुसरं टर्म राष्ट्रपती पदासाठी निवडून येऊ शकत नाही. सगळ्यात उत्कृष्ट उदाहरण एपीजे अब्दुल कलाम यांचं आहे. एपीजे अब्दुल कलाम यांना 5 वर्ष पूर्ण झाल्यावर अनेक लोकांना असं वाटत होतं, की हेच राष्ट्रपती पुढे 5 वर्षासाठी अजून राहावे. परंतु तत्कालीन राजकीय पक्ष आणि राजकीय धुरंधर जे होते, त्यांनी त्यास विरोध केला. कारण त्यांना राष्ट्रपती पदावरती त्या ठिकाणी दुसरा माणूस हवा होता आणि म्हणून सन्मानाने एपीजे अब्दुल कलाम यांनी आपल्या पदाचा त्यावेळी पूर्ण काळ झाल्यावर राजीनामा देऊन मुक्त झाले आणि त्यानंतर ते लोककल्याणार्थ, लोकशिक्षणार्थ संपूर्ण आयुष्य त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत वाहून घेतलं. हा इतिहास आपल्याकडे आहे. राष्ट्रपतीचं पद म्हणजे ही देशाची शोभा वाढवणारं पद आहे. अनेक लोकांनी मध्यंतरी प्रघात केली. अमेरिकेमध्ये असं घडतं, की जे फिल्म स्टार्स आहेत ते राष्ट्रपती होतात. रोनाल्ड रिगन सारखं उदाहरण आहे. तर मग अमिताभ बच्चनलाही आपण राष्ट्रपती केलं पाहिजे, याही धारणेची लोक या देशामध्ये आहेत. शोभा वाढत असेल पदाची तर हरकत नाही, कुणी व्हावं. अर्थात शेवटी हे जनता ठरवेल. जे सत्ताधारी पक्ष आहेत ते ठरवतील. ही घटना ठरवेल. त्याच्यावरून सहसा असं एक आपण जेव्हा क्वालिफिकेशन बघू राष्ट्रपती पदासाठी काय काय असावं पाहिजे, त्याचा विचार केला तर त्याच्यामध्ये प्रत्येकाला अशी संधी मिळू शकते आणि तो सुद्धा राष्ट्रपती होऊ शकतो. कोणी राष्ट्रपती व्हावं हे संविधान सांगतं त्याप्रमाणे जनतेच्या हातात आहे. जनतेच्या संख्येवरून ते लोकप्रतिनिधींच्या हातात असतं. लोकप्रतिनिधींच्या संख्येवरून ते पक्षाच्या हातात असतं आणि पक्षाच्या मर्जीवरून मंत्रिमंडळ किंवा लोकसभा या ठिकाणी होणारं जे निर्वाचन गणांचं एक संकलन आहे, जी लोक त्या ठिकाणी इलेक्ट्रोलेट कॉलेज तयार करतात, ते राष्ट्रपतीला निवडून देतात. तर अशा रीतीनं हे 57व आर्टिकल या ठिकाणी देशामध्ये राष्ट्रपतीकडे त्या तीनही दलाचं प्रमुख पद दिलेलं आहे आणि म्हणून राष्ट्रपती हे अतिशय इमर्जन्सी काळामध्ये किंवा पाकिस्तानात जसं घडतं तसं इथला राष्ट्रपती करू शकणार नाही असं नाही. असं ते करू शकेल. पण पण सहसा असं होत नाही. कारण राष्ट्रपतीची जी नेमणूक आहे तीच मुळात मंत्रिमंडळीय निर्णयाने होते. शिवाय जर राष्ट्रपतीला असं काही करायचं असेल, की तिन्ही दलाचा प्रमुख म्हणून त्याला हुकुमशहा म्हणून घोषित व्हायचं असेल, तर त्याला मंत्रिमंडळाच्या मंजुरीशिवाय ते शक्य नाही. थोडक्यात कसं आहे, की केंद्रीय मंत्रिमंडळ जो सल्ला देईल, त्याच सल्ल्याप्रमाणे राष्ट्रपतीला त्याचे संविधानिक अधिकार वापरण्याचं प्रावधान घटनेमध्ये आहे. म्हणजे काय आहे, की सगळ्या दोऱ्या कोणाच्या हातात आहे? केंद्रीय मंत्रिमंडळाच्या. केंद्रीय मंत्रिमंडळ म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाचा नेता प्रमुख कोण? तर तो देशाचा पंतप्रधान. म्हणजे शेवटी पंतप्रधानाचा अंकुश राष्ट्रपती पदावर आणि राष्ट्रपतीचा अंकुश या तिन्ही दलांवर, अशा प्रकारे ते तिघांमध्ये एक समन्वय घडवून आणलेला आहे, की हे तिन्ही दल पंतप्रधानाच्या डायरेक्ट अखत्यारीत नाहीये. यांचं स्वायत्तता आहे, हे राष्ट्रपतीच्या अखत्यारीत आहे. राष्ट्रपती असं काही करणार नाही जोवर केंद्रीय मंत्रिमंडळ त्यांना अशी काही परवानगी देणार नाही. असा हा चेक अँड बॅलन्सचा जो व्यवहार आहे तो इतका बेमालूम पद्धतीने, इतका छान सुंदर पद्धतीने रचला गेलेला आहे घटनेमध्ये, की असं काही भारतामध्ये होणं शक्य नाही. पाकिस्तानाची जी घटना आहे ती जरी लोकशाही घटना अशी म्हटली गेली, तरी काही विशिष्ट परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी राष्ट्रपतीला हे सर्वाधिकार देण्यात आलेले आहे. आता तशी परिस्थिती सुदैवाने आजपर्यंत तरी 70-75 वर्षाच्या कालावधीमध्ये भारतात निर्माण झालेली नाही आणि पाकिस्तानात सातत्याने तशी परिस्थिती असते. म्हणून पाकिस्तानातलं मॉडेल का आपण भारतीय संविधानाच्या संबंधात तुलनात्मक विचार न केलेला बरा. त्यांच्या घटनेमध्ये असे काही परिस्थितीचं वर्णन आहे
आणि त्या परिस्थितीवर अंकुश कसा असावा याचं धोरण मात्र त्यांच्या घटनेमध्ये पुरेसं जनताभिमुख केलेलं नाही. पण भारतीय राज्यघटनेमध्ये ही धोरणं फार पद्धतशीर रचली आहे आणि शेवटी जनताभिमुख केलेली आहे. म्हणजे जनप्रतिनिधी हा जो संदर्भ आहे, वारंवार त्याचा उल्लेख होतो, तो एवढा महत्वाचा आहे की कोण व्हावा. आता जनप्रतिनिधीलाच काही समजत नसेल, एकदम तो पांगुळ गाडा कुठेतरी हाकलल्यासारखा तिथं गेला असेल आणि त्याला घटनेचं काय प्रोव्हिजन आहे आणि कशात काय आहे आणि कशात काय नाही तेवढं समजत नसेल, तर मग तिथे ओशाळाली घटना अनुच्छेद 58 हे राष्ट्रपती पदासाठी लागणारी अर्हता, त्याच्यासाठीचं क्वालिफिकेशन याच्यावरती निर्देश करते की कोणतीही व्यक्ती म्हणजे भारताची नागरिक नंबर 1, नंबर 2 35 वर्ष वय पूर्ण झालं असलं पाहिजे आणि नंबर 3 खासदार, लोकसभेचा सदस्य, मेंबर ऑफ पार्लमेंट निवडून येण्यासाठी जे क्वालिफिकेशन लागतं ते क्वालिफिकेशन त्याच्याकडे असलं पाहिजे. म्हणजे एरवी ते लोकसभेचे सदस्य होऊ शकतील इतकी किमान अर्हता पाहिजे, वयवर्ष 35 पाहिजे आणि भारताचा नागरिक पाहिजे. इतकं सुटसुटीत या ठिकाणी क्वालिफिकेशन दिलेलं आहे. आणि असा जर माणूस असेल तर तो राष्ट्रपतीच्या निवडणुकीस पात्र समजला जाईल, अन्यथा पात्र समजला जाणार नाही. अनुच्छेद 58चा भाग 2 असं सांगतं की एखादी व्यक्ती भारत सरकारच्या किंवा कोणत्याही राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली अथवा उक्त सरकारांपैकी म्हणजे राज्य किंवा केंद्र सरकारांपैकी कोणत्याही नियंत्रणाधीन असलेल्या कोणत्याही स्थानिक किंवा अन्य प्राधिकरणाच्या नियंत्रणाखालील कोणतेही लाभाचे पद धारण करत असेल तर ती व्यक्ती राष्ट्रपती म्हणून निवडून येण्यास पात्र असणार नाही. ही ऍडिशनल क्वालिफिकेशन याच्यामध्ये टाकलेली आहे की अशा वेळी कुठलाही व्यक्ती हा राज्य सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या कोणत्याही नियंत्रणाखाली असलेल्या स्थानिक किंवा अन्य प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली असं कुठलं लाभाचं पद असेल तर त्याला त्या पदाचा पहिला राजीनामा द्यावा लागेल. त्यानंतरच तो राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत क्वालिफाय समजला जाईल, अर्हता त्याची प्राप्त आहे असं मानण्यात येईल, अन्यथा येणार नाही. थोडक्यात नोकरी पेशात असलेला असं कुठलंही नोकरी असेल की जी नोकरी त्याला राज्य किंवा केंद्र सरकारच्या प्राधिकरणामुळे किंवा त्यांच्या नियंत्रणामुळे मिळत असेल तर त्या नोकरीमध्ये त्यांना लाभाचं पद म्हणून धारण करता येणार नाही. त्यांना निवडणूक लढवायची आहे, त्यांनी ते लाभाचं पदाचा त्याग करावा आणि मग निवडणुकीच्या रिंगणामध्ये ते येऊ शकतात. या समभाग 2 च स्पष्टीकरण देताना घटना असं म्हणते की या अनुच्छेदाच्या प्रयोजनाकरिता केवळ एखादी व्यक्ती ही संघ राज्याचा राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती अथवा कोणत्याही राज्याचा राज्यपाल आहे अथवा संघ राज्याचा किंवा कोणत्याही राज्याचा मंत्री आहे एवढ्याच कारणाने ते एखादे लाभाचे पद धारण करते असे मानले जाणार नाही. म्हणजे लाभाचं पद धारण करणारा व्यक्ती राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीस पात्र नसेल, हा जो नियम आहे त्याला अपवाद आहे. राज्याचे किंवा केंद्राचे मंत्री, उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती शिवाय राज्यपाल ही जी पद असेल म्हणजे एखादा माणूस एखाद्या राज्याचा राज्यपाल असताना राष्ट्रपतीची निवडणूक लढू शकतो. राज्यपालाला ती मुभा आहे. असे 4 कॅटेगरी या ठिकाणी दिलेले आहे. राष्ट्रपती असेल तोही दुसऱ्यांदा निवडणूक लढू शकतो. उपराष्ट्रपती पदावर राहून राष्ट्रपतीची निवडणूक लढू शकतो. एखाद्या संघ राज्याचा मंत्री हा मंत्री पदावर राहून राष्ट्रपतीची निवडणूक लढवू शकतो आणि एखाद्या राज्याचा राज्यपाल हा राज्यपालाच्या पदावर ते पद धारण केलेलं असताना राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवू शकतो. अर्थातच निवडून आल्यानंतर त्यांना त्या पदाचा नंतर त्याग करता येईल, परंतु त्या पदावर ते आहे अशी 4 पदं अपवाद ठेवलेली आहे की या 4 पदावर जो व्यक्ती असेल तर त्याने लाभाचं पद धारण केलेलं आहे असं मानलं जाणार नाही. हे स्पष्टीकरण अनुच्छेद 58च्या समभाग 2 मध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. हे निवडणुकीबद्दलचे जे क्वालिफिकेशन आहे त्याच्याबद्दल झालं. त्यानंतर राष्ट्रपती पदाच्या शर्ती. शर्तीमध्ये सुद्धा एक प्रकारचं क्वालिफिकेशनच आहे, पण तिथं हे बेसिक क्वालिफिकेशन समजलेलं आहे आणि आता ज्या शर्ती आहेत ते राष्ट्रपती पद ग्रहण केल्यानंतर काय काय कंडिशन्स त्याच्यावर लादल्या जातील त्या सगळ्या अटी
याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत. त्या अनुच्छेद 59च्या 4 समभागात पहिला समभाग असं म्हणतो की राष्ट्रपती संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा कोणत्याही राज्याच्या विधिमंडळाच्या सभागृहाचा सदस्य असणार नाही. म्हणजे असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आणि संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा कोणत्याही राज्याच्या विधिमंडळाच्या सभागृहाचा सदस्य राष्ट्रपती म्हणून निवडून आला तर तो राष्ट्रपती म्हणून आपले पद ग्रहण करील त्या दिनांकास त्याने त्या सभागृहातील आपली जागा रिक्त केली अशी मानण्यात येईल. म्हणजे एखादा मंत्री जर राष्ट्रपती झाला असेल, एखादा राज्यपाल जर राष्ट्रपती झाला असेल, एखादा विधिमंडळीय सदस्य किंवा संसदेचा सदस्य जर राष्ट्रपती झाला असेल, तर ज्या दिवशी ते राष्ट्रपती पदाचा पदभार स्वीकारतील त्या दिवसापासून त्यांनी आधीच धारण केलेलं पद हे ऑटोमॅटिक गळून पडेल. त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिलेला आहे, त्या पदावर ते आता नाहीत असं संबोधलं जाईल. दुसरा समभाग सांगतो की राष्ट्रपती अन्य कोणतेही लाभपद धारण करणार नाही. म्हणजे एकदा राष्ट्रपती पद धारण केल्यानंतर त्यांना कुठलंही लाभाचं पद धारण करता येणार नाही. लाभाचं पद धारण करता येणार नाही, मग त्यांचा लाभही काय आहे ते दिला पाहिजे. म्हणून समभाग 3 असं सांगतो की राष्ट्रपती आपल्या अधिकृत निवासस्थानाचा निवास शुल्क न देता वापर करण्यास हकदार असेल. म्हणजे राष्ट्रपतींना राष्ट्रपती भवनाच्या कुठल्याही निवासासाठी निवास शुल्क म्हणजे रेंट त्यांना द्यावा लागणार नाही. आणि संसद कायद्याद्वारे ठरविल अशा वित्त लब्धी म्हणजे वित्त उपलब्धी किंवा वित्तीय लाभ, भत्ते व विशेषाधिकार याचीही हकदार असेल. संसद ठरवेल, संसदेने कायद्याने ठरवेल. पण ते निवासस्थानाबद्दल संसदेला कायदा करायची गरज नाही. निवासस्थान त्यांना फ्री दिलेलं आहे ही घटना सांगते. 59 अनुच्छेदातला समभाग 3 सांगतं. त्याशिवाय संसदेने ठरवलेले म्हणजे संसद काय ठरवेल, संसद निवासस्थानाबद्दल काही बोलणार नाही, कारण ते घटनेमध्ये स्पष्ट करून दिलेलं आहे की निवासस्थान त्यांना मुक्त आहे. पण इतर जे भत्ते आहेत, वित्त लब्धी आहे, जे काही आर्थिक फायदे आहेत ते आणि विशेष अधिकार त्याचे हकदार राष्ट्रपती राहतील, प्रोव्हाइडेड लॉ इज मेड बाय दी पार्लमेंट. आणि त्या संबंधात त्याप्रमाणे तरतूद केली जाईपर्यंत दुसऱ्या अनुसूचित निर्दिष्टित केलेल्या अशा वित्तलब्धी भत्ते व विशेष अधिकार यांना तो हकदार असेल. समजा पार्लमेंटने विलंब लावला किंवा पार्लमेंट कडून काही वेळामध्ये त्यांचे वित्तलब्धी भत्ते आणि विशेष अधिकार याची पूर्तता झाली नाही, तर बेसिक पूर्तता काय आहे, तर ती परिशिष्ट 2 मध्ये दुसरी जी अनुसूची आहे त्याच्यामध्ये निर्देशित केलेली आहे. ती एका ओळीत अशी आहे, आपण तेव्हा परिशिष्टावर जाऊ तेव्हा ते बघू. एका ओळीत अशी आहे की जे भत्ते, जे वित्तलब्धी, जे विशेष अधिकार आतापर्यंत त्या पदावर असलेल्या राष्ट्रपतींना प्राप्त होते तेच अधिकार कंटिन्यू राहील जोपर्यंत त्याच्यामध्ये संसद कायद्याने काही फेरबदल करणार नाही. चौथा समभाग सांगतो की राष्ट्रपतीची वित्तलब्धी आणि भत्ते त्याच्या पदावधीत कमी केले जाणार नाही. म्हणजे संसदेने कायदा करून त्यांचे वित्तलब्धी आणि भत्ते ठरवायचे आहेत. संसदेने समजा कायदा नाही केला किंवा विलंब लागला आणि अशा वेळी त्यांनी पदग्रहण केलं आणि एकदा पदग्रहण केल्यावर त्याला अनुसूचित 2 प्रमाणे जे वित्तलब्धी भत्ते आणि विशेषाधिकार प्राप्त आहेत ते प्राप्त झाले. ते एकदा त्यांना प्राप्त झाल्यानंतर त्याच्यामध्ये ते कमी करण्याचा अधिकार संसदेला नसेल. संसद त्यांच्या कालावधीमध्ये, त्यांच्या पदाच्या अवधीमध्ये ते पदावर असेपर्यंत असे कुठलेही भत्ते जे बेसिक अनुसूचित 2 मध्ये त्यांना प्रदान केलेले आहे ते कमी करू शकत नाही. अशा या राष्ट्रपती पदाच्या शर्ती या अनुच्छेद 59 मध्ये दिलेल्या आहेत. आता 60 मध्ये शपथ आणि मग 61 मध्ये महाभियोगाची कार्यपद्धती इम्पीचमेंट प्रोसिजर याचा उल्लेख खऱ्या अर्थाने जनता एवढी सुज्ञ आणि संविधान परायण असली पाहिजे की संविधानिक मार्गाने जे शासन आणि प्रशासन या देशात लोकांच्या जीवनाशी त्याचा संबंध असतो, त्या शासन प्रशासन प्रणालीमध्ये आपण हिरिरीने सहभागी होणं
हे प्रथम आपलं नागरिक कर्तव्य आहे. घटना ही आपल्यासाठी लिहिलेली आहे. शासन हे आपल्यासाठी निर्माण झालेलं आहे. प्रशासन हे आपली कामं करत असतं. या भावनेने वी द पीपल ऑफ इंडियाचं जे स्पिरिट आहे, हे स्पिरिट जर रुजलं नाही तर असे प्रश्न निर्माण होतात. ज्या विद्यार्थ्यांनी हा प्रश्न केला त्याच्या मनात असं होतं की एकंदर जे लोकप्रतिनिधी संसदेमध्ये किंवा राज्यांच्या विधान मंडळांमध्ये असतात ते लोकप्रतिनिधीच मुळात 20 ते 22% जास्ती असं 25-30% मतं घेऊन आलेले असतात. म्हणजे त्या लोकप्रतिनिधीला किती लोकांची मतं प्राप्त आहेत तर ती मतं आहेत 30%, म्हणजे 70% लोकांची मतं त्याला प्राप्त नाही. असं असताना 70% वतीने तो राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये प्रतिनिधित्व कसं करू शकतो? कारण राज्याच्या लोकसंख्येला विधिमंडळाच्या आमदारच्या संख्येने जेव्हा भागलं जातं तेव्हा ऑटोमॅटिक तो तेवढ्या लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करण्यास पात्र समजला जातो. आणि मग अशा वेळी खरंच हा लोकप्रतिनिधी संपूर्ण 100% जनतेचा प्रतिनिधी आहे का? तर त्याचं उत्तर आहे की असं नाही आहे. परंतु एक प्रघात, हा प्रघात कायद्यात कुठेही नसला तरीही लक्षात ठेवण्यासारखं आहे की जो कोणी एखाद्या निर्वाचन क्षेत्रामधून, मतदारसंघामधून आमदार किंवा खासदार म्हणून निवडून जात असेल, तो त्या विशिष्ट पक्षाचा किंवा त्याला मतदान केलेल्या त्या 30% लोकांचाच खासदार किंवा आमदार असतो, असं नाही. तर तो त्या संपूर्ण निर्वाचन क्षेत्राचा, संपूर्ण मतदारसंघाचा आमदार किंवा खासदार समजला जातो. आणि हे जे एक संबोधन आहे, की असं जर आपण संबोधत गेलो, की तो त्या पक्षाचा खासदार आहे, तो त्या पक्षाचा आमदार आहे, म्हणजे त्याचा संबंध इतर लोकांच्या प्रश्नांशी नाही, तर ते चुकीचं आहे. किंबहुना आपण अशा लोकप्रतिनिधीला आपली कामं करण्यासाठी निहित पद्धतीने भाग पाडत नाही. कुठेतरी आमदार साहेब म्हणजे खूप मोठे, पण ते जनसेवक आहे, हे या ठिकाणी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आपली कामं करणं, मग त्या मतदारसंघातला कुठलाही माणूस असो, कुठल्याही पक्षाचा असो, त्यांनी मतदान केलं असो की नसो, त्या सगळ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी हे लोकप्रतिनिधी बांधील आहेत. म्हणजेच काय, की हे जे लोकप्रतिनिधी आहेत ते त्या संपूर्ण मतदारसंघाचं प्रतिनिधित्व राज्यांच्या विधिमंडळामध्ये किंवा देशाच्या संसदेमध्ये करीत असतात. हे प्रतिनिधित्व त्यांनी करावं किंवा हे प्रतिनिधित्व अपेक्षित धरून घटनेने अनुच्छेद 55 मध्ये जी पद्धत विकसित केलेली आहे, की राष्ट्रपतीची निवडणूक ज्या पद्धतीने व्हावी त्याच्यामध्ये संपूर्ण जनतेचं प्रतिनिधी स्वरूप, प्रतिबिंब पडलं पाहिजे. प्रत्येक जनता त्याच्यामध्ये सहभागी झाली पाहिजे. म्हणजे जो आमदार त्याला विधिमंडळीय हिशोबाप्रमाणे, कॅल्क्युलेशन प्रमाणे अनुच्छेद 55 मधल्या जेवढं पर्सेंटेज, जितकी मतं मिळतात, 2.7 असतील, 1.9 असेल, 2 असेल, 4 असेल, ही जी मतं आहेत तेवढी मतं तो त्याच्या मतदारसंघाच्या वतीने रिप्रेझेंट करत असतो. म्हणून हा प्रघात इथं लक्षात घेणं महत्वाचं आहे. जे लोक मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी होत नाहीत, किंबहुना मतदानाचा दिवस म्हटलं की सुट्टीचे दिवस जोडून कुठेतरी पिकनिकला निघून जातात किंवा नाही केलं मतदान तर काय फरक पडतो, आपल्या मताने काय याच्यामध्ये फरक पडणार आहे, असे म्हणणारे जे लोक आहेत. आणि त्याहून एक कॅटेगरी आहे नोटा, नन ऑफ द अबव. म्हणजे नोटाच्या चिन्हावर बटन दाबून या वरीलपैकी कोणीही नाही असं जे पर्सेंटेज आहे त्या पर्सेंटेजचं काय, असा प्रश्न येतो. तर ते पर्सेंटेज तपसेल संविधानिक प्रक्रियेमधून बाद होत असतं. त्याच्यामुळे या पर्यायाचा सुद्धा विचार झाला पाहिजे. नन ऑफ द अबव च्या पेक्षा कोण असू शकेल? असा एखादा लोकप्रतिनिधी पक्ष किंवा पक्षाशिवाय त्या मतदारसंघातल्या जनतेला देता येईल का? त्यासाठी ती जनता तितकी सक्षम, तितकी सुज्ञ
तितकी बौद्धिक आणि वैचारिक दृष्टीने विकसित असली पाहिजे, तरच हे शक्य आहे. आणि म्हणूनच हा जो संविधान पारायणाचा आपण एक एक अध्याय घेऊन रोजचा यज्ञ सुरू केलेला आहे, याचा मूळ उद्देशच तो आहे की लोकांमध्ये संविधान साक्षरता, लोकांमध्ये संविधानाबद्दलची माहिती ही गेली पाहिजे. आपल्या जीवनाशी ज्या गोष्टीचा संबंध आहे, ज्या तर्कांनी किंवा ज्या सिद्धांतांनी आपलंच नव्हे तर आपल्या येणाऱ्या पिढ्याचं जीवन जिथे प्रभावित होतं, अशा संविधानातल्या मूळ सिद्धांताशी, मूळ कल्पनांची आपण अनभिन्न राहून कसं चालेल, आपण हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून मला कधी कधी क्यू येते, लोक म्हणतात ते राजकारणाशी आपला काही संबंध नाही, राजकारण आम्हाला सांगू नका, दुसरं काय असेल ते बोला. अरे राजकारण तुमच्या घराच्या उंबरठ्यात आतमध्ये येऊन शिरलेलं आहे, तुमच्या सर्वांगांशी राजकीय खेळ होतोय. किंबहुना आज एकही जनतेचा सामाजिक प्रश्न असा नाही की जो राजकीय मार्गाने सोडवला आणि केवळ राजकीय मार्गानेच सोडवला जाऊ शकतो. तुम्ही कुठल्याही प्रश्नाचं मूळ बघा, ते खऱ्या अर्थाने जर सोडवायचं असेल तर ते राजकारणाच्याच मार्गाने सोडवायचं असतं. कारण राजकारणाचा मार्ग हा संविधानिक मार्ग आहे. म्हणून संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही राजकारणापासून असे पराणमुख होऊन आणि राजकारणाला काहीतरी तुच्छ आहे, तो काय बेकार प्रांत आहे, त्यात आपण जायचं नाही, तिकडे लोक चांगली नसतात. चांगली लोक म्हणूनच नसतात, कारण जे चांगले आहे ते अशा प्रकारची निगेटिव्ह भावना राजकारणाबद्दल बाळगून आहेत. तुम्ही संविधानाबद्दल तुम्हाला आस्था वाटली पाहिजे, संविधानाबद्दल आदर, संविधानाबद्दल जिव्हाळा, संविधानाबद्दल प्रेम निर्माण झालं पाहिजे. एखादा पवित्र धर्मग्रंथ जसा डोक्यावर घेऊन तुम्ही दिंडी काढता, तशी संविधानाची दिंडी तुम्ही तुमच्या बौद्धिक क्षमतेने काढली पाहिजे. मिरवेगिरी करून आणि मिरवणुका काढून आणि ढोल ताशे वाजून आपण खूप मिरवणुका काढतो. या सगळ्या मिरवणुका एक प्रकारच्या भौतिक स्वरूपाच्या मिरवणुका आहेत. खऱ्या अर्थाने जर आपल्याला एक बौद्धिक मिरवणूक या संविधानाची काढायची असेल तर हे पारायण जे आहे संविधानाचं, हे मुळात समजून घेतलं पाहिजे, म्हणजे प्रश्न निर्माण होत नाही. आणि जेव्हा प्रश्न निर्माण होतो की खरंच राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये आमचे 100% लोक सहभागी होतात खाऊ, असा जेव्हा प्रश्न निर्माण होतो ना, त्या प्रश्नावरती जी उत्तरं तुमची तुम्हाला कळतात, तुम्हाला कळतं की बरोबर आहे. आता जसे हे प्रश्न विचारले गेले, मला फार कौतुक वाटलं या प्रश्नकर्त्यांचं, की तुम्हाला बरोबर समजलं की हा 22% निवडून आलेला माणूस बाकीचं जे 78% लोक आहेत त्यांचं प्रतिनिधित्व राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कसं काय करू शकतो, आणि तेही पक्षाच्या बरहुकूम कसं काय करू शकतो. पक्षाने दिलेला कल हा त्याला पाळावाच लागतो. म्हणजे एखाद्या वेळी एखादा आमदार किंवा खासदार त्याला राष्ट्रपतीचा उमेदवार पसंत नसेल किंवा 3-4 पैकी कुठल्या एका उमेदवाराला त्याला मतदान करायचं असेल, तर हे स्वातंत्र्य त्याला नाही आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं. तुम्ही म्हणाल हे तर फार भयंकर होतोय, कारण आपण 52वी घटना दुरुस्ती 1985 साली करून घटनेमध्ये 10वं अनुसूचित 10वं शेड्यूल जे इन्क्लूड केलं आहे, त्याच्यात असं म्हटलेलं आहे की जर राजकीय पक्षाच्या मताविरुद्ध तुम्ही मतदान करत असाल किंवा एखादा मुद्दा मांडत असाल, तर त्या राजकीय पक्षाला तुमचं विधानमंडळातलं किंवा संसदेतलं सदस्यत्व निलंबित करण्याचा, रद्द करण्याचा अधिकार राहील. वेटो हे पक्षांतर्गत डिसिप्लिन साठी वापरलं जाणारं शस्त्र आहे. पण या 1985 साली जेव्हा राजीव गांधी देशाचे पंतप्रधान होते आणि महाकाय मेजॉरिटी त्यांच्याकडे होती, 400च्या वर खासदार हे त्या पक्षाचे होते, त्यावेळी हे 10वं परिशिष्ट 10वं शेड्यूल अनुसूची घटनेमध्ये सामील झालेली आहे. आपण जर याकडे लक्ष देत नसू, 10वी आहे अनुसूची, काय करायचं, ते प्रश्न येईल तेव्हा बघल, ते कोणीतरी पॉलिटिकल बॉसेस असतील ते बघून घेतील, ते मोठमोठे नेते ते त्याचा विचार करतील. नाही तर मग एखादा वकील असेल तो त्याचं बघत बसेल, एखादा घटना तज्ञ असेल तो त्याच्यावर भाषण करत बसेल. माझा संबंध काय, तर तुझा संबंध हा असा आहे की घटना
आणि संविधान हे तुझा प्रश्न सोडवण्याचं एकमात्र साधन आहे. तिथपर्यंत पोहोचण्याचा राजकारण हा मार्ग आहे. आणि तोच जर तुम्ही राजकारण हा मार्ग तुच्छ समजून त्याच्यापासून लांब राहत असाल, तर हे नॉलेज, हे ज्ञान तुम्हाला कधीही प्राप्त होणार नाही. आणि मग नुसतं बोंब मारल्या शिवाय आपल्याकडे पर्याय राहणार नाही. राजकारणी बेकार आहे, तो तसं करतो, ते त्यांनी तसं केलं, लोकाभिमुख प्रशासन नाहीये, सगळे सत्ताभिमुख झालेले आहे. हे ताशेरे आणि टीका टिप्पणी करण्यापुरतं वावदुकीसाठी ठीक आहे हो, परंतु याचा मूलगामी विचार या दृष्टीने झाला पाहिजे. अनुच्छेद 55च्या माध्यमातून आपण राष्ट्रपतीची निवडणूकचा मुद्दा जेव्हा विचारात घेतो, इतकी क्लिष्ट पद्धती कशासाठी लावलेली आहे, हा पहिला प्रश्न येतो. त्याचं उत्तर की सगळ्याचं प्रतिबिंब पडलं पाहिजे, सगळ्या जनतेचं प्रतिनिधित्व आलं पाहिजे लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून. हे जेव्हा बघतो तर खरंच सगळ्या लोकांचं प्रतिनिधित्व येतं का हो, की एखाद्या पक्षाचं येतं? आणि म्हणूनच आपल्याकडे हा प्रघात रूढ झालेला आहे की जो पक्ष केंद्रामध्ये सत्ता सांभाळून आहे, सत्ताधीश आहे, तोच पक्ष त्याला हवा तो राष्ट्रपती नेमू शकतो. हे आपण बदलू शकतो का? किंवा लोकांना वाटलं की एखादा चांगला दुसरा माणूस आहे त्याला आपण ठेवावं, तर तो त्या ठिकाणी जाऊ शकतो का? तर घटना सांगते की निश्चितपणे जाऊ शकतो. पण केव्हा? जेव्हा तुम्हाला या काही झालेल्या घटना दुरुस्त्या मध्ये काही बदल घडवून आणावं लागेल. त्यासाठी एखादी नवीन प्रक्रिया प्रस्थापित करावी लागेल. आणि त्या प्रक्रियेतून तुम्हाला तुमची जे एक बौद्धिक मतं आहेत, वैचारिक धारणा आहे, ती घटनेमध्ये समाविष्ट करता येईल. त्याच्यासाठी राजकारण आणि राजकारण हा एक राजमार्ग आहे. राजकारणाला राजमार्ग म्हटलं तर काही चुकणार नाही. परंतु आज ज्या पद्धतीने हा मार्ग अनेक अंगाने विटंबित झालेला दिसतो, ही घडी जर सुधरवायची असेल, तिला दुरुस्त करायची असेल, माझ्या घरात केरकचरा झालेला आहे, म्हणून मी कोणीतरी झाडूवाला येईल आणि तो झाडू मारेल आणि त्यानंतर माझं घर साफ होईल, त्याच्यापेक्षा स्वतःच घर आहे, हा माझा देश आहे, हा माझा समाज आहे, मलाच हे साफ केलं पाहिजे. या बुद्धीने जर आपण संविधानाच्या पारायणाकडे बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की संविधानाच्या पारायणाला दुसरा उत्कृष्ट असा कुठलाही पर्याय तुम्हाला दिसत नाही. हे संविधान आपल्याला वाचून समजून घेतलंच पाहिजे, त्याच्यातल्या खानाखुणा जाणून घेतल्याच पाहिजे. असो, पुढे पुढे आपण जसे जसे अनुच्छेद बघत जाऊ तसे तसे प्रश्न जे काही आहे ते क्लिअरही होत जातील. काही ठिकाणी प्रश्न जे आहे ते जटिल होत जातील. अशा वेळी आपण त्या प्रश्नाची उकल कशात आहे आणि त्याच्यातून आपण कशा पद्धतीनं मार्ग काढू शकतो याची चर्चा करीत राहू.